मनोज जरांगे पाटलांचं स्वागत करण्यासाठी मराठा बांधव हे रायगड कॉर्नर इथे सज्ज झालेले आहेत। काय काय नियोजन केलेलं आहे याचाच आढावा घेतलाय आमचे परभणीचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। आपण पाहूयात। हिंगोली जिल्ह्यातून आता मनोज जरांगे पाटील हे परभणीकडे प्रस्थान करत आहेत। त्याच संदर्भात आपल्यासोबत रणेर भाऊ आहेत। आपण त्यांना विचारू की काय नियोजन आहे नेमकं। या ठिकाणी आज मनोजदादांचा मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीनिमित्त हा जिल्ह्याचा मराठवाड्यांचा दौरा आहे। 7 जुलै म्हणून आज या ठिकाणी दादा येत आहेत, आमचं दैवत येत आहे। त्यामुळं खूप लाखोच्या संख्येनं हा परभणीमध्ये मराठा समाज पुन्हा एकवटणार आहे आणि दादांच्या सोबतीनं आम्ही या आरक्षणाच्या लढाईत दादांसोबत आहोत। आता काय काय नेमकं तयारी काय काय आपल्याकडून करण्यात आलेली आहे। 2 लाख पाण्याच्या बॉटल या ठिकाणी आपल्या बांधवांनी व्यवस्था केलेली आहे त्याची। परत फटाके आहेत मुस्लिम बांधवांचा देखील या ह्याच्यात आपण पाहत असाल तर मागे या ठिकाणी त्यांनी नाश्त्याची आणि पाणी बॉटलची व्यवस्था केलेली आहे। खूप साऱ्या समाजाचा संघटनेचा यामध्ये सक्रियनं आमच्यासोबत ते या आरक्षणाच्या लढाईत उभा टाकलेले आहेत। त्याचे या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो आणि आमची जोरदार तयारी या ठिकाणी संपूर्ण झालेली आहे। आम्ही फक्त दादांची या ठिकाणी वाट पाहत आहोत। फटाके असतील, आतिषबाजी असेल, हलगी पथक असेल, महिलांचा खूप मोठ्या प्रमाणावर सहभाग या ठिकाणी असणार आहे। अशा प्रकारची सर्व तयारी या ठिकाणी आम्ही दादांच्या आगमनासाठी केलेली आहे। एक मराठा, एक मराठा। तर मनोज जरांगे पाटील हे आता संवाद यात्रा इथून सुरू होणार आहे। रायगड कॉर्नर आहे। NDTV साठी दिवाकर माने, परभणी।